हा, रेकॉर्डिंग पण सुरू करून ठेवलं म्हणजे बरं, मग कुणाला पाठवायला हवं असेल तर. वृक्षाश्रित, वृक्षम आश्रित म्हणजे कोण? माकड, आहे की नाही? म्हणजे वृक्षावर बसलेला. फक्त मराठी जे आहेत ते आपण, एक मिनिट, प्रांजल आली म्हणून. मराठीत विभक्त्या आहेत त्या आपण इंग्लिशमध्ये ज्या आहेत त्याच घेऊया. हा, वृक्षम आश्रित द्वितीय आहे की नाही? वृक्षम, वृक्ष मूळ शब्द कशाप्रमाणे येणार? देवप्रमाणे, आहे की नाही? देवम द्वितीया वृक्षम. कळते का टियारा? आणि हो मग मिस. हा, केव्हा ओळखायचा हो द्वितीय तत्पुरुष? तर त्यांनी शब्द दिलेत, ते शब्द आले की द्वितीय तत्पुरुष. वाच बरं टियारा, तू कोणते शब्द आहेत? तिसऱ्या कॉलम मधले. हो मिस. हा, श्रित, आश्रित, एक मिनिट. श्रित, आश्रित, गत, आपन्न, अतीत आणि प्राप्त. लक्षात ठेवा, दुसरा शब्द, दोन शब्द मिळून, दोन पद मिळून समास होतो. हे तर नियम माहिती आहे की नाही आपल्याला? सोहम जैन, दोन पद मिळून ते दुसरं पद हे आलं ना याच्यापैकी कोणतंही, की काय म्हणायचं? द्वितीय तत्पुरुष समास. कोणकोणते हे पाठ करा. श्रित, आश्रित, गत, आपन्न, अतीत आणि प्राप्त. कळलं? मग त्यांनी उदाहरणं दिली आहेत बघा. आणि तुम्हाला 9वीला ह्यातलंच येणार. कळलं का? हे नीट वाचून ठेवा, बाकी काही येणार नाही बघा तुम्हाला. आता आणि प्रश्न कसे येणार माहिती आहे ना? स्वरूप आहे तुला माहिती आहे प्रश्न कसे येणार समास ओळखायला? हॅलो जय प्रजापती, ऐकू येते का रे तुला? हॅलो टियारा, तुला ऐकू येते का ग माझं बोलणं? हो मिस. हा, कारण कोणी हो पण म्हणत नाही, नाही पण नाही. बघ टियारा, पेज नंबर 79 आहे की नाही? त्यात शेवटचं आहे बघा, रिक्त स्थानानी पूरयत. तसा प्रश्न तुम्हाला येईल. कळतंय? पण आपण हे शिकून घ्यायचे सगळे. मग आता उदाहरणार्थ काय आहे? शाला गमनम, गत शब्द आलाय की नाही त्याच्यात, म्हणून द्वितीय तत्पुरुष. आता तो सोडवायचा कसा हो? शाला गमनम, विग्रह. टियारा सांग. शालाम प्लस गमनम. बरोबर. शालाम प्लस नाही करायचं, नुसतं शालाम गमनम. कळलं? शब्द वेगळे लिहायचे. आता पुढे बघा. हा, क्रम प्राप्त हो, आहे की नाही? सोहम जैन, तू सांग मला, क्रम प्राप्त. काय विलो? हॅलो द्वितीय तत्पुरुष. हा, पण मग सोडवायचा कसा तो विग्रह कसा करणार? हॅलो, नाही येत मिस विग्रह, बोल. मिस वर्ड परत सांगा ना. क्रम प्राप्त हो, तो विग्रह कसा करणार? क्रमम प्राप्त. शाबास, हेच मला अपेक्षित होतं. हा, म्हणजे प्राप्त आला तरी सुद्धा द्वितीया. आता भूगत हो, बघा
तूच सांग सोहम जैन, तुझं नेटवर्क बरोबर आहे तर आता. द्वितीया तत्पुरुष. हा, आणि कसा सोडवणार तो? भुवम गतः. शाबास, कळलं. आता भूमिगत कसं सोडवणार? गत शब्दाला की द्वितीया, मग भूमीचं भूमी कशाप्रमाणे शब्द चालणार? मतीप्रमाणे. कळलं. मती ही मती, मतयः प्रथमा मतीम, द्वितीया काय होईल? मतीम. मग काय भूमीचं काय होईल? भूमिम. बरोबर, भूमीम गतः. कळलं. द्वितीया. कृष्णाश्रित कसा सोडवणार? आता द्वितीया हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त विग्रह सांग. आहे ना पुढचा कॉलम? कृष्णम आश्रित. बरोबर. गुणातीत, अतीत आला तरी द्वितीयाच. गुणान अतीत. आता गुणान का आलंय हो? एक गुण असतो का? कळलं. बहुवचन. कळलं का? देवम देवौ देवान द्वितीया, गुणम गुणौ गुणान द्वितीया. समजतंय? हो मिस. गुणान अतीत. आणि सुखापन्न, आपन्न आलं की द्वितीयाच, पण फक्त सुखम आपन्न. कळलं. एवढं फक्त वाचून ठेवा परत परत. हे बाकी तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका. पेपर अगदी सोपा असणार आहे यंदा. काय म्हणते टिया? बोल. वैसे श्रीत, आश्रित, गत, आपण, अतीत, प्राप्त याचे मीनिंग काय आहे? हा, मिनिंग हवं असेल ना. श्रीत म्हणजे एखाद्याचा रिसॉर्ट, आपण रिसॉर्ट घेतो ना, आधार श्रीत. कळलं. आश्रित पण बघा, आहे की नाही, आपण म्हणजे गरीब बेगर असतात बघा, ते श्रीमंतांचा आश्रय घेतात, आहे की नाही. आश्रित. त्याच्यानंतर गत म्हणजे काय? गेलेला. गत माहितीये की नाही? आपन्न म्हणजे, आपन्न म्हणजे असलेला, म्हणजे आता सुखम आपन्न, सुखात असलेला. अतीत म्हणजे एखाद्याच्या पलीकडे. गुणान अतीत म्हणजे गुणांच्या पलीकडे असलेला. कळलं का? पलीकडे म्हणजे शब्दशः अर्थ नाही, गुणांच्या पलीकडे असं, जास्त गुणांपेक्षा अधिक काही. आणि प्राप्त म्हणजे काय? गॉट, आहे ना, मिळालेला असा अर्थ. हे शब्द आले की द्वितीया तत्पुरुष. हा, आणि मग पहिल्या शब्दाची द्वितीया करायची. लक्षात येते? पुढे तृतीया तत्पुरुष. आता तृतीयेचा अर्थ आपल्याला माहितीये. काय अर्थ आहे हो तृतीयेचा? जय प्रजापती, सांग मला. जय. हे बघ, यांचं नेटवर्कच बरोबर नसतं कधी. गुलनशी, तुला येईल सांगता? तृतीया तत्पुरुष बघा, आता नीट लक्ष द्या. केशैही विहीन, केशविहीन. आता अर्थ कळतो का याला? टियारा, तुला अर्थ कळला? केश म्हणजे काय सांग? केश नसलेले. ऐक नाही, विदाउट केस. हा, विदाउट किंवा विथ आलं, विथ किंवा बाय आलं की तृतीया तत्पुरुष. कळतंय तुला? मग आता तृतीया ओळखायचा कसा? तर हे दिलेत बघा शब्द. काय काय दिलेत? संपन्न. मीच वाचते आणि अर्थ सांगते.
संपन्न म्हणजे काय? परिपूर्ण, एका याच्याने, आहे की नाही? म्हणजे तो श्रीमंत आहे, आपण म्हणतो ना, तो धनसंपन्न आहे. कळला अर्थ बाळा? टियारा? फुल. संपन्न म्हणजे एखाद्या गोष्टीत परिपूर्ण, म्हणजे धनसंपन्न, धनाने परिपूर्ण, पैसे, आहे की नाही, त्याला संपन्न. रहित म्हणजे काय? हॅलो? आहे. विदाऊट. रहित म्हणजे काय? विदाऊट. हीन. हीन म्हणजे काय? विदाउट. बरोबर. हा, हे बघ, बुद्धिहीन, बुद्धीच्या शिवाय, बरोबर. विकल. विकल म्हणजे काय? लेम, पांगळा. कळलं का? विकल म्हणजे लेम इंग्लिश मध्ये, आणि मराठीत पांगळा. आपण म्हणतो ना, पाय नसलेला. वर्जित म्हणजे मग मला डायबिटीस आहे, मला साखर वर्ज्य आहे. वर्जित म्हणजे काय? विदाऊट. कळलं? युक्त. आता युक्त तुम्हाला आलं पाहिजे, सांगा बरं मला. जिने जैन येईल युक्त. शर्करा युक्त म्हणजे काय? विथ. द्वित. अगदी बरोबर. नंतर सदृश म्हणजे काय? सारखा, सेम. आणि आढ्य. आढ्य म्हणजे पण म्हणजे काय? जास्त, ज्याला काय आहे ते, म्हणजे धनाढ्य, धनाने श्रीमंत. आढ्य म्हणजे कोण? श्रीमंत. कळलं? हे शब्द आले की तृतीया तत्पुरुष. मग आता बघा, शब्द कोण वाचेल आता? जिने तूच वसतो एक एक. धनसंपन्न. कशी फोड करणार? हॅलो? धनेनं संपन्न. बरोबर आहे बघ पुढच्या याच्यात. हं, मी एक एक सांगते, तू सगळे फोड कर. हं. बुद्धिहीन. बुद्धयाहीन. अर्थ कळला? बुद्ध्याहीन म्हणजे काय? बुद्धी नसलेला. हीन म्हणजे नसलेला, म्हणजे मूर्ख. चरण विकल. सांग जी नाही आहे ना पुढेच बाळा. नाही कळते? हा, हो. चरणेनं विकल. म्हणजे काय अर्थ सांग रे मला. नाही कळते? पायाने विकल असल्या. शाबास. पायाने पांगळा. लेम, आहे की नाही? लेम, लेग्स लेम ज्याचे आहेत, कळलं का? पायाने पांगळा. शर्करा मिश्रित. बघा, शर्कराया मिश्रित. आता कळलं का? टियारा, पहिल्या शब्दाची तृतीय आली पाहिजे. हा, शर्करया. मूळ शब्द शर्करा. म्हणजे काय? काय? मिश्रित म्हणजे काय? काय म्हणतात त्याला? एकत्र करणे. काय म्हणतो आपण इंग्लिश मधून? मिक्सचर. कळलं का? म्हणजे बोनविटा घालतो आपण दुधामध्ये, मिक्सचर करतो ना, त्याला मिश्रित. हं? हं. चिंता समा. बघा, चिंता समा काय होईल? जिने तू सांग. चिंता समा.
नाही चिंतया सम बरोबर. चिंतया समा, समा म्हणजे सारखं, कळलं? चिंतेने युक्त म्हणजे सारखं म्हणजे काय? चिंता समा म्हणजे चिंतेने व्याकुळ झालेलं असं समा. बदर सदृश, याचं फोड कशी होणार? आता अर्थ बघा हा नीट. बदर सदृश, बदर म्हणजे बोर, माहितीये ना मराठीत बोरं खातो आपण ती. बोरांनी, बोरांच्या सारखे, मराठीत बोरांच्या होतं, पण संस्कृत मध्ये त्याची फोड कशी करणार? बदरेण सदृश, तृतीया तत्पुरुष. हा, सदृश आलं की तृतीयाच येणार. वर्ण मिश्रित, जी नाही काय होईल? वर्ण मिश्रित. वर्णैः मिश्रित बघा आता याच्यात एक वर्ण नाही आला आहे की नाही? वर्ण म्हणजे रंग, रंगाने रंग एकत्र करणे, कळलं? मग आता रंग एकत्र करणे, एकच रंग एकत्र करतो का आपण? अनेक रंग, म्हणून काय केले? वर्णैही, कळलं का? लक्षात आलं टियारा? का इथे तो बदल जो झालाय तो बघा. Yes. हा, आणि धनाढ्य, काय होईल जी नाही? धनाढ्य, धनेन आढ्यः बरोबर. धनेन आढ्य म्हणजे काय? पैशाने श्रीमंत. आढ्य म्हणजे काय? श्रीमंत, रिच, रिच बाय मनी, कळलं का? लक्षात आलं? रिच विथ मनी, कळला अर्थ? सोहम फडके, तुझी पण परीक्षा आहे ना बाळा परवा दिवशी? हॅलो, संस्कृतचा पेपर. हा, म्हणून आज ती ही गुंजीकर आले नाहीत दोघं, प्रसाद हे, आणि मुलं पण कमी आहेत, पण मी घेतीये. तुम्ही उद्या येणार आहात ना परत? परवा पेपर आहे तर? हो, उद्या येईन. हा, आज पण उशीर झाला ना तुला यायला, हरकत नाही. बरं मी काय म्हणते, आता एवढीच मुलं आहेत तर उद्या आपण 8ला घ्यायचा का 8:15च टाइम ठेवूया? कुणाला बघा काय अडचण? 8 ते 8:45 घ्यायचा का? सोहम तुझं अजून चालू आहे तिकडे? नाही नाही आता नाही आहे ना? मग उद्याला 8ला बोलवू सगळ्यांना? हॅलो, हो मिस. हा, व्हॉट्सअपवर टाकते मी. पण आज याची मुलं का नाही आली रे? आपली कोळीवाड्याची मुलं आली नाही आहेत कॉन्व्हेंटची. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे का? राधिका ठाकूर, अनन्या वेदांत, प्रांजल आली आहे. प्रांजल, प्रांजल आली आहेस ना ग? गेली ती, आली होती ती मगाशी होती. का नाही आले आज काय माहिती? ते कोणीच लोक आले नाहीये. हा, पण मी लक्षात ठेवा, हा, जी मुलं येतील त्यांचं मी त्यांना काय हवंय, डाऊट्स काय आहेत ते घेत राहणार, कळलं का? आणि मग आपले 10वीचे क्लासेस 15 एप्रिल पासून ऑनलाईन मी सुरू करणार आहे. हां, ज्यांना कुणाला यायचं असेल ऑनलाईन सुरू करू. मग आपण बहुतेक जूनपर्यंत संपेल सगळं, आहे की नाही? कोरोनाचं ते संपलं की मग ऑफलाईन मी घ्यायला सुरुवात करणार. पण बघा ना आता नेमकं वाढलंय की नाही टियारा? हो की नाही? कोरोनाचं वाढते सध्या. हो हॅलो, मिस. आहे की नाही? त्यामुळे जरा कमी झालं की ऑफलाईन घेणार. पण ज्यांना यायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहा. हां, 15 एप्रिलपासून, इतक्यात नाही. जरा वेळ काही दिवस विश्रांती वगैरे घ्या आणि मग असंच आपण रात्रीचंच वगैरे ठेवत जाऊ, कारण दिवसभर तुमची शाळा, क्लास काय काय असणार. हां, चला आता तृतीया तत्पुरुष झाला, चतुर्थी तत्पुरुष. चतुर्थी याचा अर्थ काय सांगितला हो आपण मगाशी? आठवतंय? फॉर फॉर, अगदी बरोबर. फॉर आलं की चतुर्थी.
आणि बघा त्यांनी पहिलं उदाहरणच काय दिलंय बघा, दान पेटिका. तुम्हाला माहितीये ना, आपण देवळात गेलो, प्रत्येक कुठल्याही देवळात गेलो तर दानपेटी असते, दानपेटी. मग त्याचं त्या कशासाठी फॉर आलं, साठी, दानाय पेटिका. चतुर्थी पहिला शब्द आहे तो चतुर्थी विभक्तीत पाहिजे. समजतंय नक्की? मग बघा, आणि त्याला फक्त एकच शब्द पाठ करायचा आहे, कुठला? अर्थम. सोपा आहे की नाही बघा? एकतर अर्थम किंवा चतुर्थी विभक्ती. कळलं? टियारा? 2 शब्दापैकी घ्यायचे. आता बघा, देशार्थम. आता देशार्थम, अर्थम आहे नंतरचा शब्द, पण याचा अर्थ काय होतो या शब्दाचा? देशार्थम. कोण सांगेल हो अर्थ? नाही येते? मिस देशासाठी. शाबास, देशासाठी. साठी म्हणजेच फॉर, आहे की नाही? आपण मराठीत साठी म्हणतो, देशासाठी, आणि इंग्लिशमध्ये फॉर देश. पण फॉर देश, फॉर म्हणजे चतुर्थी. मग त्याचं काय येणार आहे बघा, त्याची फोड कशी होईल? देशाय इति. लक्षात राहील? चतुर्थी सोपा आहे बघा, सर्वात कमी पाठांतर आहे. दुसरा शब्द बघा, सोहम फडके तुला येईल सांगता? कन्यार्थम. कशी फोड करणार बाळा? कन्यार्थम. नाही येते? कन्यायी इति. आता कन्यायी का झालं माहितीये? कन्या हा शब्द कशाप्रमाणे चालणार हो टियारा? मिस मला. माला, ऐके नाही? माला येई चतुर्थी, कन्या येई इति. कळलं? पुढे विहारार्थम. विहार म्हणजे काय? फिरणे. विहार म्हणजे फिरणे, रोमिंग. मग फिरण्यासाठी म्हणजे काय आपण लिहिणार? विहाराय इति. कळते का? पुढे रक्षणार्थम. आता तुमच्या हे लक्षात राहील. टियारा हे मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा घेते, आहे की नाही? आता लक्षात राहते का बघा. हा, आता रक्षणार्थम, याची काय फोड करशील सांग टियारा? मिस रक्षणाय अर्थम. अर्थम नाही म्हणायचं, इति. रक्षणाय इति. कळलं का? शिल्पालय हो, शिल्पालय हो. अर्थ कळला तुम्हाला? शिल्प म्हणजे काय हो? स्टॅच्यू, आहे की नाही? आणि आलय म्हणजे घर, स्टॅच्यूचं घर. आपण मराठीमध्ये स्टॅच्यूचं घर म्हणतो, संस्कृतमध्ये स्टॅच्यू साठी घर. कळलं का? आणि मग शिल्प, एक एक हो शिल्प. शिल्प खूप असतात, म्हणून शिल्पची चतुर्थी बहुवचन येणार. कळलं? शिल्पेभ्यः आलयः. कळलं नक्की? पुढचा शब्द तपोवनम. आता बघा गंमत बघा, तुम्ही म्हणाल तपोवनम याच्यात अर्थ नाही, काही नाही, मग कसं ओळखायचं? तपासाठी वन. कळलं का? पिनाल ग्रो म्हणतो ना आपण त्याला. तप करण्यासाठी वन जे असतं, साठी, म्हणून चतुर्थी. आता
तप हा शब्द कसा आहे माहितीये का तुम्हाला? तपस, चंद्रमस, कळलं का? तपस हा शब्द आहे. त्याची चतुर्थी काय होणार हो? तपसे बरोबर, तपसे वनम. कळलं का? हा 10वीला पण परवा 2-3 पेपरामधून आला होता समास, आणि मुलांना येत नाही. आता सोहम फडके तू मगाशी नव्हतास, गुलनशी खान तू पण बघ हं. मी काय सांगतेय, प्रश्न तुम्हाला हे तर आपण घेणार आहोत, पण प्रश्न कसे येतील? 79 पानावर बघा, शेवटचं आहे, रिक्त स्थानानी पूरयतो, तसा प्रश्न येतो. कळलं का? म्हणजे एक जागा भरायची आणि त्याला 1 मार्क मिळणार. पुढे बघा आता, ग्रंथालय हो, आलय म्हणजे घर. कळलं का? मग आता ग्रंथांसाठी घर, मग परत ग्रंथ एक आहे का? अनेक ग्रंथ आहेत. मग काय होणार? कोण सांगेल मला? सोहम फडके तू सांगशील? ग्रंथालय हो. हॅलो टियारा, तूच सांग मग आता. हो मिस. हम्म. ग्रंथेभ्य आलयः. कळलं नक्की? चतुर्थी तत्पुरुष. आता कार्यशक्ती, इथले आहेत तेवढेच समास पाठ करा बस, बाकी काही नाही. कार्यशक्ती म्हणजे कामासाठी शक्ती, ताकद, स्ट्रेंथ. कळलं का? मग काय होईल? कार्याय शक्ती. कळते? कार्याय शक्ती. पुढे कुंडल हिरण्यम. कुंडल हिरण्यम अर्थ कळला का हो तुम्हाला याचा? कुंडल म्हणजे काय? कान, कानातली आपण म्हणतो ना इयरिंग्ज. कळलं का? कानासाठी हिरण्यम. मग काय होईल? आता कान एक असतो का हो आपला? कान किती नाही. असतात? 2, आहे की 2. नाही? मग 2 कानांसाठी. मग द्विवचन काय होईल? कुंडल. त्याचं द्विवचन काय होईल? कुंडलाभ्याम. कुंडलाय कुंडलाभ्याम. कळलं का? कुंडलाभ्याम हिरण्यम. काल कळलं ना? 2 कान आहेत म्हणून. आणि घट मृत्तिका. घट म्हणजे पॉट आणि मृत्तिका म्हणजे काय? मृत्तिका. कोण सांगेल मला? हॅलो. मिस मड, माती. हा बरोबर, मड किंवा माती. बरोबर. हा, मग पॉट साठी माती म्हणजे चतुर्थी परत. कळलं का? घटाय मृत्तिका. कळलं नक्की? आता ही चतुर्थी झाल्यावर पंचमी तत्पुरुष. पंचमीचा अर्थ आपल्याला माहितीये. पंचमी म्हणजे काय? फॉर, आहे की नाही? मग सॉरी, पंचमी म्हणजे फ्रॉम. चुकून फॉर म्हटलं मी. फ्रॉम म्हणजे फ्रॉम म्हणजे सोहम फडके तुला मराठीतून काय सांगता येईल? फ्रॉम म्हणजे काय? पासून. हा, एखाद्यापासून. म्हणजे बघा आता इथे कसं दिलंय, हस्तपतितम म्हणजे काय? हस्तपतितम याचा अर्थ काय हो? हॅलो. मिस हातापासून गेले. पतितम म्हणजे काय? मिस पडणे. बरोबर, पडलेले, हातातून पडलेले. कळलं?
म्हणजे फ्रॉम हात, फ्रॉम हँड. आणि त्याला आपण काय म्हणतो? करवस्त्रम म्हणजे काय? रुमाल. कळलं? आता तर पंचमी तत्पुरुष ओळखायचा कसा बघा. काय काय शब्द येतात त्याला? मुक्तो, भीतो, त्रातो, पतितो, रक्षितो. टियारा याचा अर्थ माहितीये का तुम्हाला? सोहम फडके, तुला माहितीये अर्थ याचा? हॅलो सोहम. हॅलो. हा, याचा अर्थ माहितीये पंचमी तत्पुरुष? फ्रॉम ना. हा, फ्रॉम. पण हे तिसऱ्या कॉलम मध्ये जे शब्द आहेत ते आले की पंचमी ओळखायचं. हा, कोणते शब्द आहेत? मुक्त म्हणजे काय? फ्री. फ्री, अगदी बरोबर. Free. भीत, घाबरलेला, आहे की नाही? त्रातो, असेल. रक्षण करणे, आहे की नाही? त्रातो. पतितो म्हणजे काय? पडणे. आणि हा, रक्षित काय विलो? रक्षित प्रोटेक्ट. प्रोटेक्ट केलेला, बरोबर. हे शब्द आले की पंचमी समजायचं. हा, हे शब्द कुठे येतात नेहमी लक्षात ठेवायचं? पहिले नाही, दोन जी पद आहेत ते दुसरं पद येतं. कळलं का? मग आता बघा, प्रदूषण मुक्त, पहिलाच दिलाय त्यांनी, प्रदूषण मुक्त. आता दुसरा शब्द आहे मुक्त म्हणजे पंचमी तत्पुरुष. पण मग पहिल्या शब्दाची पंचमी आली पाहिजे. प्रदूषण, त्याची पंचमी काय होईल? हॅलो. प्रदूषणात. बरोबर, प्रदूषणात मुक्त हो, देवात मुक्त, वनात. कळलं का? पंचमी शब्द कशाप्रमाणे चालणार तो बघून. आता बघा, दानव त्रातो. दानव म्हणजे कोण रे? हॅलो. जीवन. दानव म्हणजे राक्षस, आहे की नाही? राक्षसांपासून रक्षण करणारा म्हणजे काय होईल? दानवांपासून म्हणजे काय होईल? दानवात त्रातो. नक्की कळतंय का? घाई होतीये टियारा? नाही मिस. हा, तिसरं बघा, असुर भीता. असुर म्हणजे पण राक्षस. कळलं का? राक्षसापासून घाबरणे. मग काय होईल? फोड कशी करणार? असुरात भीता. शाबास, असुरात भीता. त्याच्यानंतर वृक्षपतितम. काय होणार सांगा? वृक्षात पतित. बरोबर, वृक्षात पतितम, झाडावरून पडलेला, आहे की नाही? वृक्षात पतितम फलम आपण म्हणतो. हा, नंतर सर्परक्षित. रक्षित आलं की पंचमी, मग पहिल्या शब्दाची पंचमी घालायची. सर्प, सर्पाची पंचमी